चेहरा बघून रोग निदान हे ऍटलिस्ट आय कॅन डायजेस्ट रे, की बाबा राईट, इफ देर इज समथिंग रॉंग इन माय बॉडी, चेहऱ्यावर दिसेल, दिसेल. डोळ्यांचा रंग बदलेल, ओठांचा रंग बदलेल, काहीतरी होईल. पण आपण म्हणतोय की चेहरा बघून मला स्वभावही कळतो, त्याच्या मनात विचार कोणते येत असतील हे कळतं, यावरून मला त्याचं भविष्य सुद्धा ताडता येतं. सीम्स रिअली वियर्ड. एस्पेशली आता बघ, म्हणजे हे सगळे रेफरन्सेस आय अंडरस्टँड आणि आय रिस्पेक्ट, की बाबा कित्येक शतकं लोकांनी यावर लिहिलंय वगैरे वगैरे. पण आज आधुनिक काळ म्हणजे हे सी आता काय ना, पूर्वी जादूटोणा वगैरे हे सगळे प्रकार बरोबर मानले जायचे. अर्थात, आधुनिक अर्थात. काळामध्ये आजही आपण हे म्हणतो मानतो की आजही जादूटोणा मानला जातो. आजही हे जे काही आपण म्हणतो ना सुडो सायन्स आहे किंवा छद्म विज्ञान, आपण ह्या गोष्टी आजही डायरेक्टली इनडायरेक्टली मानतो. आणि न मानणारी लोक सुद्धा गपचूप त्या गोष्टी मानतात, हे मी तुला सांगू शकतो. हे मी तुला असे रेफरन्स नंतर कधीतरी देईन की जे खूप नामवंत लोक असतात ते सगळ्या गोष्टी मानतात. परंतु मुद्दा असा आहे, तो बिलीफ आहे, तो तुम्हाला एक आधार आहे. हे शाश्वत आहे असं नाही म्हणताय, ही गोष्ट लक्षात घेऊया. हे 100% शाश्वत आहे असं आपण नाही म्हणू शकत. तुझ्या रिलेशनशिपमध्ये इश्यूज आहेत, ठीक आहे. आता एक धरून चाल की तुझ्या बहिणीसोबत नाही पटत आहे किंवा घरात काही इश्यूज आहेत संसारामध्ये, तुम्हाला त्याच्यासाठी रिलेशनशिप काउन्सिलर्स आहेत. तुम्ही त्यांच्याऐवजी जर ह्यांच्याकडे गेलात तर तुम्ही फसणार आहात. लक्षात घ्या. तुम्ही जर डॉक्टर ऐवजी ज्योतिषाकडे आलात तर तुम्ही फसणार आहात. कारण ज्योतिष विज्ञान ह्या गोष्टीला मान्यता देत नाही की ही गोष्ट केल्याने तुमचा हा आजार बरा होईल, असं ज्योतिष विज्ञान ह्याला मान्यता देत नाही. बरं, सिंपल आहे. ज्योतिष विज्ञान म्हणजे काय? कॅल्क्युलेशन. म्हणजे तू जर बघितलं असतील कुठल्या ज्योतिषाकडे, तुमचा राहू ह्या घरात आहे, त्या घरात आहे, असे व्यवस्थित ते एक्सप्लेन करतात. परंतु त्याच्या रेमेडीज सांगतात, त्या जर तुझ्या शरीरात असतील तर त्याचा उपाय बाहेर होणार नाही. तुला इमर्जन्सी मेडिसिन आहे यार. तुला भूक लागली ना तर त्याच्यासाठी दुसरीकडे कुठे नाही जाऊन चालणार, तुला अन्नच खावं लागेल. तुम्ही चुकता कुठे? ज्या वेळेला तुमचा प्रश्न तुम्ही न समजून घेता एखाद्याला तुम्ही गाईड मागायला जाता, तर तुम्ही एखाद्याला अप्रोच होता की सर माझा हा प्रश्न आहे, माझ्या रिलेशनशिपमध्ये इश्यूज आहेत. आज आमच्याकडे स्टुडंट येतात, मी आईबाबी येतात आणि ते सांगतात आमच्या मुलाला 10वी नंतर कुठे टाक. हा काय प्रश्न आहे? आज तुला मी सांगतो, मागच्या महिन्यात मी 100 स्टुडंट केले, त्यांच्या ऍप्टिट्यूड टेस्टचे रिझल्ट आणि माझे रिझल्ट सेम. छाती ठोकपणे सांगू शकतो. इव्हन त्या पेरेंट्सचं नाव घेऊन काय काय म्हणजे त्यांनी पुढे काय करावं वगैरे हा जे प्रश्न असतात ना, हे करण्याआधी तुम्ही कुठल्या तरी ऍप्टिट्यूड टेस्टकडे जा ना. तुम्ही ती ऍप्टिट्यूड टेस्ट केली, त्यात आलं की याला बायोलॉजी नको, याला मॅथ्स नको किंवा हे हवंय, तो आर्ट मध्ये चांगला आहे, तो इंजिनिअरिंग मध्ये चांगला आहे. तुम्ही त्यांचं फेस रिडिंग केलं आणि उत्तर सेम आलेत, त्याची उत्तरं सेम आलेत. मी तुला अशी 100 उदाहरणं देईन ह्या महिन्यातली, जवळपास ह्या एका महिन्यात, कारण पुढच्या महिन्यात स्कूल चालू साहजिक आहे. लोक काय करतात तर बरेचदा हल्ली ती सुजाणता आलेली आहे की आपण ऍप्टिट्यूड टेस्ट करून घेऊया, आपण काउन्सिलरला भेटून घेऊया, आणि मग आहे ना कुठेतरी आपला जो काही बिलीव्ह आहे, आपला जो फेथ आहे आपल्या धर्मावर, आपल्या शास्त्रांवर, त्याद्वारे मग ते ज्योतिषाकडे येतात. आधीचा काळ थोडा वेगळा होता, किंवा आता सुद्धा काही ठिकाणी हे चालतं की 10वी नंतर काय करू दे, करिअर काय निवडू. अरे तुझा IQ आहे, तुझं फ्युचर आहे, तू त्याचा काहीतरी विचार करू शकशील. मी ज्या वेळेला एक क्षेत्रामध्ये आलो, मी आर्म फोर्सेसची तयारी करत होतो, मी स्वतः एक्झाम्स दिल्यात, मी स्वतः फेल झालोय, त्या वेळेपासून माझा अभ्यास चालू, आणि नंतर मी या क्षेत्रात आलो, आणि ह्या क्षेत्रात येऊन आता मला 9 वर्ष झाली. बर, 9 वर्ष या क्षेत्राचा अभ्यास करतोय, म्हणजे रोजही आजही मी अभ्यास करतोय. आज तू माझ्या वह्या बघू शकशील, या वहीमध्ये आजही लिहिलं जातं, आजही याचा अभ्यास होतो. किंवा जिथे जिथे आता फेशियल अनालिसिसवर रिसर्च होत आहेत, ते सगळे रिसर्च मी लिहून ठेवतो. त्यासाठी गुगलवरती तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळतात. मी आता चायनाचे 2000 पेक्षा जास्त फेस रिडिंगवरचे रिसर्च पेपर आहेत जे गुगलवर, त्याच्यावर टीका झाल्या, टिप्पणी सगळं होतंय, परंतु ते रिसर्च होत आहेत. ग्रीकमध्ये होत आहेत, ग्रीकमध्ये तर आहेच, त्यांच्या कवितांमध्ये सुद्धा यांचे रेफरन्स आहेत. ओके, तर आजच्या काळात ह्या गोष्टी घडतायत. इव्हन AI द्वारे सुद्धा फेशियल स्कॅनिंग होत आहेत. म्हणजे फेशियल स्कॅन करून हा माणूस कसा आहे. आता त्याच्यावर एक कॉन्ट्रोवर्सी आहे. ज्या वेळेला 9/11 झालं त्यावेळेला एक स्पॉट नावाचं ऍप्लिकेशन तयार केलं होतं. स्पॉट हे ऍप्लिकेशन आहे FBIचं. ह्या ऍप्लिकेशनमध्ये की फिजिओनॉमीचा वापर केला गेला होता, आणि त्याच्यावर तिथल्या विचारवंतांनी टीका केली की हे बायस आहे, किंवा हे असं आहे किंवा तसं आहे, आणि म्हणून ते ऍप डाऊन केलं गेलं
किंवा आता त्याचं जे आधुनिक व्हर्जन आहे ते फक्त जर ह्याचा जुन्या कुठल्या क्राईम मध्ये सहभाग असेल तर तेवढाच बघा, एवढंच स्कॅन केलं जातं. परंतु ह्याच्या आधी त्यांनी या शास्त्राचा थोडा बहुत रिसर्च केलेला होता किंवा ते शास्त्र अप्लाय करायचा प्रयत्न केलेला होता. फक्त एक कॉमन सेन्स वापरावा लागतो. तुम्ही सगळ्याच काळ्या चेहऱ्याच्या लोकांना जर गुन्हेगार मानायला लागला, तर ते रेसिझमचा शिकार होतात, तीही लोक होतात, त्यांनाही मनस्ताप होतो. त्यामुळे तुमची शास्त्र कधी व्हॅलिड ठरली नाही. म्हणजे भारतीयांची शास्त्र का व्हॅलिड ठरली नाही, की ज्यांनी कॉपी केली त्यांनी चुकीची कॉपी. आता होतं कसं, आता तू जो मगाशी म्हणालास की छद्म विज्ञान किंवा आता लोक कुठे कुठे विश्वास ठेवून ज्योतिषाकडे जातात वगैरे. मुद्दा असा आहे, ज्योतिषशास्त्र 100% या गोष्टीला परवानगी देत नाही की हे आम्ही सांगू असंच होईल, असं कोणी म्हणत नाही. प्रत्येक ज्योतिषी हेच सांगतो की बाबा रे तू काम कर, तू कर्म कर, आम्ही तुला गाईड करतो. ओके, रिलेशनशिपमध्ये तुझ्या इश्यूज आहेत, घरात काही नवरा बायकोत वाद आहेत, आणि हे सॉल्व्ह करायला तू ज्योतिषाकडे गेलास तर तू चुकीच्या ठिकाणी जातोस. तुझी सुरुवात, जे फाउंडेशन आहे तुझी सुरुवातच चुकीची आहे. बरं, ओके, तू रिलेशनशिप काउन्सिलर्स आहेत की नाही, पण मग आमचे ग्रह मिसमॅच आहेत वगैरे. तो नंतरचा मार्ग आहे. बरं, आता तुम्ही फेस काय करताय? बरं, ओके, भलेही तुझा XYZ ग्रह खराब असेल, नीचेत असेल, किंवा त्याचा आणखीन कुठे संयोग होऊन एक घातयोग तयार होत असेल, त्याने तुला एखादा आजार होत असेल, ही गोष्ट 100% आपण मान्य केली. तरी आत्ता तुला जर अस्थमाचा त्रास झाला, अस्थमाचा अटॅक आलाय, तर औषध घ्यायला पाहिजे, ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे, इमर्जन्सी तुला मेडिसिन हे घेतलंच पाहिजे. मग असं असताना तुम्ही चुकीच्या डिरेक्शननी का जाता? हा पहिला प्रश्न आहे. नवरा बायको हा वाद रिलेशनशिप काउन्सिलर समोर सॉल्व्ह होऊ शकतो की नाही? होऊ शकतो. ऍटलिस्ट ते दोघं एकमेकांचे विचार मांडू शकतात एकमेकांसमोर. त्यानंतर रेमेडीज तेही लोक देतात, आपणही आपल्या पद्धतीच्या रेमेडीज देऊ. त्याच्यानंतर उपाय प्रत्येक जणच करतो. ज्याचा ज्याच्यावरती विश्वास आहे असा प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी उपाय करतच असतो. आता जसं मी म्हटलं ना की स्टुडंट 10वी नंतर माझ्या मुलाला कुठे पाठवू, हे तुम्ही सुरुवातीला ज्योतिषाकडे कसे येतात? तुमच्याकडे ॲप्टिट्यूड टेस्ट आहेत, तुमच्याकडे कल चाचणी आहेत, तुमच्याकडे असे वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत. तुम्ही आई वडील आहात, तुम्ही 15 वर्ष मुलाला बघितलंय, मुलगा 10वीत आला म्हणजे 15 वर्षाचा तर तो नक्की आहे. असं असताना पहिल्यांदा ज्योतिषाकडे जाणं हे कितपत योग्य आहे? मी स्वतः ॲस्ट्रॉलॉजीमध्ये असून, मी स्वतः ज्योतिषी असून मी हे का म्हणतोय? कारण आज तुमच्याकडे चिकित्सा वाढली, आज तुमच्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध आहे, तुमचा ॲप्टिट्यूड टेस्ट, कल चाचणी, यातून काही ना काहीतरी निष्पन्न होतंय. आज माझ्याकडे ह्या महिन्यात 100 मुलं आली, जवळपास 100 मुलं. मी त्यांना ॲप्टिट्यूड टेस्टची विचारणा केलेली आहे. प्रत्येकाला मी विचारलेलं आहे की तुम्ही ॲप्टिट्यूड टेस्ट केली आहे का, किंवा तुमच्या मुलामध्ये हे बिहेवियर जे मला दिसलंय ते तुम्ही बघितलंय का? हे बघून मी तुला एक सांगतो, 100 पैकी 100 जणांचं जे ॲप्टिट्यूडमध्ये आलेलं रिडिंग होतं आणि मी केलेलं रिडिंग होतं हे 100% बरोबर आहे. म्हणजे विज्ञान आहे ना, ही जी विद्या आहे, जी मी म्हणतोय, की जी मी मनापासून फॉलो करतोय, ती एक्झिस्ट करते. नाही, पण यात कॉन्ट्राडिक्शन आहे ना. म्हणजे एकीकडे आपण म्हणतोय की हे विज्ञान आहे, एकीकडे आपण म्हणतोय की तुम्ही आधी तिकडे जा, मग हे कशाला आहे? ह्याचा सपोर्ट हे एक सप्लिमेंट आहे, ही गोष्ट आधी आपण लक्षात घेऊया. मी एक तुला सोपं उदाहरण देतो. आता थलपती विजय CM झाले, ओके, त्यांनी त्यांच्या ज्योतिषाला कुठली तरी अपॉइंटमेंट केल्याची मी बातमी ऐकली. ओके, ह्याचा अर्थ असा होतो की त्या ज्योतिषामुळे सरकार आलंय? नाही. त्यांनी कार्य केलं असेल, त्याच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली असेल, ते बूट टू बूट गेलेत, अगदी ग्राउंड त्यांनी बघितलं, त्यांनी प्रचार केला, त्यांनी तसं सगळी थीम तयार केली, त्यांनी वोटर्सना घरातून आणून वोटिंग करून घेतलं, ही सगळी सिस्टम त्यांनी केली. आणि त्यानंतर जो एक तुम्हाला वैयक्तिक गाईड लागतो, मग तो स्पिरिच्युअल गाईड असेल किंवा इंडिव्हिज्युअल गाईड असेल, त्यासाठी तुम्ही याचा वापर करा. तुम्ही 100% ज्यावेळेला एखाद्या शास्त्राचा आधार घेता, म्हणजे आज आपण 2 डॉक्टरची ओपिनियन्स घेतो, केवळ एका डॉक्टरच्या ओपिनियनवर आपण राहत नाही, आपण सेकंड ओपिनियन हा शब्द हल्ली वापरतो. किंवा आपण आणखीन 1-2 जणांना विचारून बघतो, रे बाबा हे औषध मी घेतलं होतं, तुला याचा काय परिणाम झालाय? म्हणजे आपण चिकित्साही स्वतःहूनही करतो. मग जर अशी चिकित्सा असेल ना, तर तुम्ही 80% ज्या काही राजमार्गाच्या गोष्टी किंवा 80% जे तुमचं अंतर्मन तुम्हाला सांगते त्याचा आधी अभ्यास करा. तुम्ही स्वतःचा आधी ऐका थोडं, आणि मग तुम्ही आमच्याकडे. बरेचदा काय होतं की तो ज्योतिषी सांगतोय, त्या मुलाच्या मनात वेगळं असतं. ओके, तो मुलगा काहीतरी वेगळ्या हुरूपाने आलेला असतो, त्याचे ग्रहमान तसे असतात, किंवा काय ज्या काही गोष्टी असतात त्याचा हुरूप जाऊ देऊ नये हेही आपल्या हातात असतं. बाबा रे तू हे पण कर, आणि सोबत जर तू ह्याचा विचार केलास, तुम्ही त्या मनात त्याला सांगू शकाल, तुम्ही त्याला गाईड करा.
तुम्ही 100% अधिकारवाणीने नाही बोलू शकत. इव्हन ऍप्टिट्यूडवालेही सांगत नाहीत की तू हेच केलं पाहिजे. बरोबर आहे. इट इज सजेस्टिव्ह. सजेस्टिव्ह. तुम्ही त्याला सजेस्ट करा, तुम्ही त्याला गाईड करा की बाबा रे तुझ्या आयुष्याला ह्या दिशा मिळू शकतात. जे आमचं शास्त्र आहे ते ह्या गोष्टी आम्हाला सांगते, ज्यातून तुझं भविष्य असं घडेल. किंवा इव्हन व्यवसाय सुरू करताना सुद्धा लोक येतात ज्योतिषाकडे, साहेब कुठला व्यवसाय सुरू करू, गुरुजी सांगा कुठला व्यवसाय करू, तुला वैयक्तिक किती योग्य वाटते. नाही, मार्केट स्टडी आहे. माझं तर तेच म्हणणं आहे. एक्झॅक्टली. मार्केट स्टडी आहे, मार्केटचा तू स्टडी. माझ्या स्ट्रेंथ्स मला माहिती आहेत, मला काय जमतं मला माहितीये, मी आजपर्यंत अनुभव कोणत्या क्षेत्रात केला आहे मला माहिती. एक्झॅक्टली. म्हणजे तुझं कर्म ह्याच्यावरती तू विश्वास ठेवतोस. कर्म आणि त्याला सोबतीला येतो फेथ. प्रत्येक माणूस कशावर तरी श्रद्धा ठेवणे, म्हणजे अगदी नास्तिक वगैरे आपण विषय नको म्हणूया, परंतु श्रद्धा ही प्रत्येकाची कशावर तरी आहे. ज्याची श्रद्धा या विज्ञानावरती आहे किंवा ज्योतिष क्षेत्रावरती आहे किंवा माझ्या वैयक्तिक फेस रिडिंग या क्षेत्रावरती आहे, तो माणूस मग आमच्याकडे येतो. आम्ही त्याला सुरुवातीला हे एवढं सांगतोच की बाबा रे तू ह्याचा अभ्यास कर, तू त्याचा अभ्यास कर, तू आधी त्याचा प्रॉपर अभ्यास करून ये. तुला सपोज XYZ बिझनेस करायचा आहे तर त्या बिझनेसमध्ये बरीच नावं असतील, ज्यांनी हा व्यवसाय केलेला असेल, ज्यांनी या व्यवसायामध्ये नाव मिळवलेलं असेल, यश मिळवलेलं असेल, तो आधी जाऊन त्यांना भेट. तू तुझी स्ट्रॅटेजी तयार कर. आम्ही ह्याच्यात काय धोके असतील किंवा जे भविष्यात आहेत, जे तुला दिसत नाहीये, ते सांगायचा आम्ही प्रयत्न करूच. आणि तुझं वाईट होऊ नये यासाठी जितकं मार्गदर्शन करतील तेवढं आम्ही करू.